परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE ने प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे। सर, आपल्याकडे 3 प्रकारचे काल गुन्हे दाखल झाले परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्था संदर्भात काय नेमकी तक्रार होती आणि काय कारवाई सुरू आहे? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिका चिखली, पंचायत समिती चिखली तसेच तहसीलदार चिखली यांना मौनी बाबा शिक्षण संस्था चिखली यांच्याकडून चालवल्या गेलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज चिखली यांची परवानगी घेतेवेळी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला, शासनाचा निधी प्राप्त केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले होते। त्या अनुषंगाने या तिन्ही यंत्रणांनी यांच्या तक्रारीवरून मौनी बाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोलीस स्टेशन चिखली येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 468, 471 व 120 ब प्रमाणे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यांचा तपास सुरू आहे।